बाय माझ्या बापाचा बायला झाला, गोड गोड लिंबच वाटून प्याला. 18 मुले झाली त्याला, बाये माझ्या बापाने पोट फाडिले, पोट फाडिले. माझा बाप करीतो चाळे, गरवार झाला 3रे वेळे, बाळ मांडीवर खेळे. बाये माझ्या बापाने पोट फाडिले, पोट फाडिले. माझा बाप गुणकारी, 6 मुले झालीसे उदरी, टाकून गेला देशावरी. बाय माझ्या बापाने पोट फाडिले, पोट फाडिले. माझा बाप अविनाश, निर्गुण आला आकारास, एका शरण जनार्दनास. बाये माझ्या बापाने पोट फाडिले, पोट फाडिले. हो श्रोते हो, नाथ महाराजांचे हे फार गमतीशीर रूपक आहे. परमात्म्याने जगाची उत्पत्ती कशी केली, उत्पत्ती करून आपण त्यापासून कसा अलिप्त राहिला याचे वर्णन चमत्कारिक रीतीने आणि व्यावहारिक शब्दाने नाथ महाराजांनी बायला या रूपकात मांडले आहे. इथे एक स्त्री आपल्या मैत्रिणीस आपली हकीकत सांगत आहे अशी कल्पना केली आहे. ही स्त्री दुसरी कोणी नसून प्रत्यक्ष आदिमाय म्हणजे ती प्रकृती आपला इतिहास सांगत आहे. ती म्हणते, काय सांगू बाई, अगं नवलाची आणि विपरीत गोष्टी म्हणजे माझा बापच माझा बायला म्हणजे नवरा झाला. तो गोड म्हणून लिंब वाटून प्याला आणि कहर म्हणजे त्यास 18 मुले झाली. आता हे आक्रीत कसे घडले हे पारमार्थिक अर्थाने पाहूया. तो परमात्मा एकच होता, पण त्याला अनेक व्हावे वाटले. त्याच्या या इच्छेनुसार म्हणजे संकल्पानुसार त्याच्यातच स्थित असलेली म्हणजे त्याची जणू मुलगीच असलेली प्रकृती तिने आपली साम्यावस्था मोडली आणि ती आदिमायेच्या स्वरूपात प्रगट झाली. इथे परमात्मा या आदिमायेचा बाप आहे. परंतु गंमत अशी की या विश्वाची निर्मिती करण्यासाठी त्या परमात्म्याचा आणि प्रकृतीचा मिलाफ झाला. यानुसार आदिमायेचा बाप परमात्मा हा तिचा नवरा झाला. अशी ही विलक्षण गोष्ट आहे. याच्याही पुढे चमत्कारिक गोष्ट म्हणजे हा पिता ब्रह्मचारी असल्याने तो लिंब वाटून प्याल. परमात्मा ब्रह्मचारी तर आदिमाया कुमारी आहे. अशा परिस्थितीत परमात्म्याचे ब्रह्मचर्य आणि आदिमायेचे कुमारित्व भ्रष्ट न होता त्यांच्यापासून एक अहंकार, एक महतत्व, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, एक मन व 5 तन्मात्रा याप्रमाणे 18 मुले म्हणजे तत्व निर्माण झाली. पुढचा चमत्कार असा झाला की एरवी आईच्या पोटातून मुले जन्मतात, इथे माझ्या बापाच्या उदरातून 1 नाही 2 नाही 18 पोरे बाहेर निघाली. आता खरे तर असे कसे झाले याचे कारण प्रकृती आणि पुरुष काही भिन्न नाहीत. प्रकृतीही तोच आणि पुरुषही तोच. हा परमात्मा अर्धनारी नटेश्वर आहे. पुढे ती सखी सांगते की माझा हा परमात्मा रूपी बाप असले चाळे नेहमी करतो. अहो तो 3 वेळा गरवार झाला व बाळ त्याचे मांडीवर खेळते. म्हणजे प्रथम अनेकत्वाने नटावे वाटले म्हणून त्याने प्रकृती निर्माण केली. प्रकृतीच्या संयोगाने या विश्वाची निर्मिती केली आणि या प्रकृतीच्या संयोगाने त्याला 18 मुलेही झाली आणि या मुलांपासून पुढील संतती झाली आणि हे विश्वरूप बालक त्याच्या मांडीवर खेळत आहे. पुढे असे घडले की हा माझा बाप निर्गुण असूनही त्याने सत्व, रज, तम असे गुण उत्पन्न केले व आपणही सगुण झाला. त्याला काम, क्रोधादी 6 मुले झाली. पण या सर्वांना टाकून तो देशांतरास गेला. म्हणजे मुले निर्माण करून तो मात्र त्यापासून अलिप्त राहिला. पुढे ती प्रकृतीरूप सखी म्हणते, माझा बाप अविनाशी आहे. त्याचे निर्गुण रूपात काही फरक पडला नाही. तो विश्वरूपाने जरी आकारास आला तरी त्याची लीला म्हणून ही माया, हे विश्व साकार झाले. सगुणही तोच आणि निर्गुणही तोच, प्रकृती तोच आणि पुरुषही तोच. माझे सद्गुरु जनार्दनांमध्येही तोच भरून राहिला आहे. म्हणून मी या माझ्या सद्गुरू शरण आलो आहे.